जे UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि निकाल जाहीर होताच नांदेडमधील 3 ते 4 जे विद्यार्थी आहेत पासआउट झालेले आहेत. मी आलेलो आहे तर गंगलवा यांच्या घरी डॉक्टर शिवाजी गंगल यांच्याशी आपण जाणून घेऊया. आज ते UPSC परीक्षा पास झालेले आहेत. काय वाटतं? निश्चितपणे खूप चांगली फिलिंग आहे की सगळ्यांच्या घरच्यांच्या अशा अपेक्षा, मित्रांच्या अशा अपेक्षा पूर्ण करू शकलो, याच्याबद्दल निश्चितपणे आनंद वाटत आहे. पहिली ते 10वीपर्यंत झालं शिक्षण कसं? माझं 1ली ते 10वीपर्यंतचं शिक्षण नांदेडमध्येच प्रतिभा निकेतन हायस्कूल या ठिकाणी मराठी मीडियममध्येच झालं. त्याच्यानंतर 11वी-12वी मी यशवंत कॉलेजमध्ये केलं आणि MBBS माझं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर इथून कंप्लीट झालं. सध्या मी प्राथमिक आरोग्य केंद्र बाराळी मुखेड तालुक्यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत सुद्धा आहे आणि त्यासोबतच मी UPSCची तयारी करत होतो आणि आज UPSCमध्ये रँक 788 एवढा रँक प्राप्त केला आहे. किती वर्ष संघर्ष करावा लागला? जवळजवळ मागच्या 6 वर्षांपासून हा प्रयत्न सुरू आहे. निश्चितपणे आज ज्यावेळी रिझल्ट पाहिला, ज्यावेळेला लिस्टमध्ये स्वतःचं नाव पाहिलं, त्यावेळेस तो जो काही 5-6 वर्षांचा कालावधी होता तो संपूर्ण डोळ्यासमोरून तरळून गेला की जो काही आपण विचार केला होता, जे काही स्वप्न पाहिलं होतं ते आज कुठेतरी प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. एक चांगली फिलिंग आहे. मिसेस पण डॉक्टर कसे त्यांनी भरपूर संपूर्ण प्रवासामध्ये खूप सपोर्ट केला. मागच्या 5-6 वर्षांपासून म्हणजे आम्ही सोबत आहोत, रिलेशनमध्ये आहोत, मात्र भरपूर सारे सॅक्रिफायसेस त्यांनी केले की कुठल्या गोष्टी कधी एक्सपेक्ट केल्या नाही. मला प्रत्येक वेळेला अभ्यासासाठी वेळ देणं, बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवरती घेऊन मला पूर्ण वेळ अभ्यासामध्ये झोकून देता यासाठी कायम प्रयत्न केला. तर निश्चितपणे मला वाटतं की जेवढा वाटा माझा आहे त्याच्या बरोबरीचा किंवा त्याच्यापेक्षा जास्तही वाटा मॅडमचा आहे याच्यामध्ये. परिस्थिती अशी सांगते की जेव्हा एवढं मोठं शिक्षण करतो, आर्थिक खर्च काय परिस्थिती होती? वडील काय करतात? परिवारामध्ये किती लोक आहेत? परिवार आमची एकत्र कुटुंब पद्धती आहे. तर परिवारामध्ये जवळजवळ 10-12 लोक आहोत आम्ही. वडील लॉन्ड्री चालवायचे आधी, तर तशी बेताचीच परिस्थिती होती. मात्र त्या उपरी आम्ही जाऊन म्हणजे MBBS पूर्ण केलं, वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत राहिलो. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी होत गेल्या व्यवस्थित आणि बाकी सर्वांनी सुद्धा, माझे आत्या असतील, मामा असतील किंवा आता जी माझी एक्सटेंडेड फॅमिली आहेत, माझे सासरे सासू, या सगळ्यांनी म्हणजे असं परिस्थिती बाबतीत असं कधी कोणी जाणवूच दिलं नाही की अशी काही परिस्थिती आहे आणि ज्याच्यामुळे मला बॅकला जावं लागेल, मागे एक पाय मागे घ्यावा लागेल माझ्या तयारीपासून. त्या सर्वांनी कायम मला सपोर्ट करत राहिल्यामुळे मी पूर्ण वेळ माझ्या अभ्यासाला देऊ शकलो आणि आज जे काही यश जे दिसतंय सर्वांना ते मी प्राप्त करू शकलो. सर्वच परीक्षा देत असतात विद्यार्थी, अजून देत आहेत, काय त्यांना समज जाणार, त्यांना काय करणार? संदेश एकच आहे की UPSCची तयारी मनापासून करा, वेळ द्या, एफर्ट्स घ्या, एक मॅरेथॉन रेस समजून त्याला तयारी करा आणि स्वतःच्या चुकांपासून शिका आणि त्या चुकांना दुरुस्त करा. निश्चितपणे यश कधी ना कधी तुम्हाला मिळेल. निश्चितपणे यश कधी ना कधी मिळेल. माझ्यासोबत परिवारातील आहेत, त्यांचे वडील आहेत, त्यांच्यासाठी जाणून घ्या. त्यामुळे सत्कार करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं म्हणाला आपला काय काय आनंद वाटतोय. बऱ्याच दिवसापासून त्याची मेहनत होती आणि त्याचाच संघर्ष आहे पूर्ण. आम्ही तर म्हणजे त्याला असं पाहिलं होतं की 5-6 वर्षामध्ये बाबा आम्ही थकलो होतो, पण तो थकला नाही. आपण काय करतो? मी लॉन्ड्री काम करतो. सर्व करत असताना मुलांना शिक्षणामध्ये आम्ही म्हणजे आमच्याकडे आता लेकरं संपत्ती आहेत हा विचार डोक्यात होता. त्यांचं ते काही बनले तरच आम्ही काय बनणार होतो. आमचं ध्येय एकच होतं. त्यामुळे ते बऱ्याच लोकांचा सपोर्ट, साहेबांचा सपोर्ट, आमच्या नवलेचा सपोर्ट, त्या लोकांच्या सगळ्या सपोर्टमुळे ते डॉक्टर झाला. आमच्या इथे सगळी फॅमिली शिकते. बाकी मुलीसुद्धा डॉक्टर होते, एक BDS होते, एक BAMS होते, दुसरा मुलगा MBA करतो जयपूरला. त्यामध्ये त्या काही चिंता नाही आणि त्या गोष्टीची खंतही वाटत नाही आम्हाला. सगळं साध्य केलं ना, जे काय करायचं सर्व गरीब सगळं गरीब. सगळ्याचे जाऊन देऊ. त्यांचे सासरे आहेत, त्यांचे काय होतं आपलं जावं परीक्षा. आज आमच्या गंगावळ आणि बिद्दार परिवारासाठी आणि मुधोळ परिवारासाठी फार आनंदाचा क्षण आहे. तर आमचे जावई आज UPSC सारख्या देशातल्या प्रदूषणमुक्त परीक्षा आपण म्हणून ज्याला म्हणतो त्या परीक्षेमध्ये त्यांनी घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे. आणि सुरुवातीपासूनच आपण डॉक्टर झाल्यानंतर एखादा हॉस्पिटल काढून गरिबीची परिस्थिती असतानासुद्धा पैसे कमावं आणि आर्थिक दृष्टिकोनातून स्थिर व्हावं असा अपेक्षा न ठेवता
कुठेतरी आपण एका चांगल्या पदावर जाऊन देशाची आणि समाजाची सेवा करावी हा संकल्प घेऊन 2 वेळास अपयश आल्यानंतर सुद्धा मन स्थिर ठेवून त्यांनी यशापर्यंत आज आपला प्रवास पूर्ण केलेला आहे. त्यामुळं खूप आम्हाला दोन्ही तिन्ही परिवाराला आणि त्यांना ओळखणाऱ्या सर्वांना खूप आनंद वाटतो. आमच्यासाठी आज हा दिवाळीचा सण आहे. काय वाटतं तुमचं जवळ काय कसे जबाबदार? मला तर त्यांचा मूळ जो स्वभाव आहे त्या स्वभावावरून असं वाटतं की त्यांनी जे लहानपणापासून स्वप्न पाहिलं होतं UPSCच्या माध्यमातून जे काही केडर भेटणार आहे त्या केडरमध्ये जाऊन देशाची आणि त्या विभागाला अनुसरून असलेली जी सेवा आहे ती प्रामाणिकपणानं ती देतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. सर्वांना एकच अपेक्षा आहे की त्यांचं जावई आणि त्यांचा मुलगा हे देशसेवेसाठी सेवा करतील. नांदेडहून कुंवर चंद म्हटले, मुंबई तक.